श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महालक्ष्मी माता की जय. महालक्ष्मी व्रत 2023. महालक्ष्मी जन्माची आणि उत्पत्तीची पौराणिक कथा. व्रत विधी, व्रताचे महत्त्व, फायदे. व्रत हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी व्रत. हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे, ज्याला समृद्धी, भाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून ओळखले जाते. महालक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रत हा हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस म्हणून महत्त्वाचे आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबरशी संबंधित श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधी शुक्रवारी हा समारंभ सामान्यतः विवाहित हिंदू स्त्रिया करतात. हे व्रत या महिन्यातील इतर कोणत्याही शुक्रवारी करू शकतात. हे एक महत्त्वाचे व्रत आहे, ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये व्रतवैकल्यांचे धार्मिक पालन करणे असा आहे. वर महालक्ष्मी व्रत हे दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि ओडिसाच्या काही भागांमध्ये सामान्यपणे केले जाते. महालक्ष्मीच्या जन्माची आणि उत्पत्तीची पौराणिक कथा काय आहे ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. भागवत पुराण, ज्याला महाभारत देखील म्हटले जाते, आणि विष्णू पुराणात समुद्रमंथन झाले तेव्हा महालक्ष्मीच्या जन्माचे वर्णन केले आहे. वेदांमधील भागवत पुराणानुसार घडलेली ही सर्वात मोठी घटना आहे. स्वर्गाचा राजा इंद्राने एकदा दुर्वास मुनींकडून माळा मिळवली होती. ती भगवान शिवाने दिली होती. इंद्राने ती माला फेकून देण्यासाठी आपल्या हत्तीच्या सोंडेवर ठेवली, ज्यामुळे दुर्वास मुनी रागवले आणि त्यांनी इंद्र आणि स्वर्गातील सर्व देवतांना शाप दिला की ते आपली संपत्ती गमावतील. यामुळे संधिसाधू राक्षसांकडूनही देवतांवर हल्ला झाला. परिणामी देवतांनी भगवान विष्णूंकडे संपर्क साधला, ज्याने त्यांना अमरत्वाचे अमृत तयार करण्यासाठी समुद्रमंथन करण्यासाठी राक्षसांशी हात जोडण्यास सांगितले. मंदारा पर्वत मंथनाची काठी बनला आणि वासुकी शिवाच्या गळ्यात सर्व सर्पांचा स्वामी मंथनाच्या दोरीची भूमिका बजावत असे. मंथन सुरू होताच पर्वत बुडू लागला. भगवान विष्णूने भगवान कुमाराचे कासव रूप धारण करून पर्वत बुडण्यास आधार दिला. समुद्रमंथन होत असताना मौल्यवान रत्न, सोने इत्यादी अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या. मंथनात सहभागी झालेल्या सर्वांनी त्या घेतल्या. दुसरीकडे शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी सर्वात घातक विष हलाहलाचे सेवन केले. जेव्हा विश्वाचे तारण झाले तेव्हा सुंदर अप्सरा उदयास आल्या, ज्या राक्षस आणि देवता दोघांनाही मोहक होत्या. अप्सरांपैकी एक देवी लक्ष्मी होती आणि तिने भगवान विष्णूंना तिचा पती म्हणून स्वीकारले. दुसरी एक आख्यायिका अशी आहे. एक आख्यायिका आहे की या व्रताची शिफारस भगवान शिवाने आपली पत्नी पार्वतीला संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी केली होती. आणखी एक आख्यायिका अशी, जी एका अत्यंत धर्मनिष्ठ स्त्री चारुमतीबद्दल सांगते, जिला देवी वरलक्ष्मीने तिच्या स्वप्नात तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करण्यास सांगितले होते. तिने आपल्या गावातील इतर महिलांसोबत मोठ्या भक्तिभावाने व्रत केले. त्यांनी देवतेला अनेक स्वादिष्ट पदार्थ अर्पण केले आणि एकदा व्रत पूर्ण झाल्यावर त्यांचे शरीर महागड्या दागिन्यांनी सजवलेले आणि त्यांची घरे संपत्तीने भरलेली पाहून ते आश्चर्यचकित झाले. तेव्हापासून स्त्रिया आपल्या कुटुंबात संपत्ती आणि समृद्धीसाठी दरवर्षी हे व्रत करू लागल्या. वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी स्त्रिया त्यांची घरे स्वच्छ करतात आणि अंगण रांगोळ्यांनी सजवतात. नंतर ते आंघोळ करतात आणि सुंदर कपडे आणि दागिन्यांनी सजतात. त्यानंतर ते प्रथम कलश किंवा पवित्र भांडे व्यवस्थित करून व्रत करण्याची प्रक्रिया सुरू करतात.
ते तांदूळ आणि पाण्याने भांडे भरतात जे समृद्धीचे प्रतीक आहे आणि ते आंबा आणि सुपारीच्या पानांनी झाकतात. त्यानंतर त्या कलशावर हळद आणि कुंकू लावतात व कलशावर नारळ ठेवतात आणि नवीन कपड्याने नारळ सजवतात. काही लोक कलश अधिक सुंदर दिसण्यासाठी दागिन्यांनी सजवतात. हा कलश ते तांदूळ भरलेल्या ताटात ठेवतात. मुख्य पूजेची सुरुवात भगवान गणेशांची पूजा करून होते, जी सर्व अडथळे आणि वाईट शक्तींना दूर करते असे मानले जाते. नंतर देवी महालक्ष्मीला कलशात बोलावले जाते. त्यानंतर ते 2 तोरण, 9 गाठी असलेल्या 9 धाग्यांचा गुच्छा पूजन करतात आणि एक कलशाला बांधतात आणि दुसरा एक पूजा करणाऱ्या स्त्रीच्या उजव्या हाताच्या मनगटाभोवती बांधला जातो. नंतर ते लक्ष्मी अष्टोत्तर शतनामम, देवाच्या स्तुतीसाठी 108 नावांची यादी जप करतात. त्यानंतर ते देवीला मिठाई आणि चवीसह 9 प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ देतात. व्रताच्या शेवटी ते देवी वरलक्ष्मीची स्तुती करतात आणि दुसऱ्या विवाहित महिलेला देवी वरलक्ष्मी म्हणून आमंत्रित करतात आणि तिला मिठाई देतात. त्या संध्याकाळी ते सर्व शेजारच्या स्त्रियांना त्यांच्या घरी बोलवतात आणि त्यांना तांबूलम, सुपारीची पाने, फळे, सुपारी, कुंकू, हळद आणि दक्षिणा यांचा नैवेद्य देतात. ते एकत्रितपणे वरलक्ष्मी देवीच्या स्तुतीसाठी गाणी गातात. त्या दिवसामागची कथा महाभारतातील पांडवांशी संबंधित आहे, ज्यांना कौरवांशी जुगार खेळताना आपली संपत्ती गमावली. सामान्यतः आपली सर्व संपत्ती गमावल्यानंतर युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला हरवलेली संपत्ती परत मिळवण्यासाठी मदत करण्यास सांगतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी महालक्ष्मी व्रत पाळण्याचा सल्ला दिला. हा दिवस दुर्वा अष्टमी आणि राधाष्टमी या 2 दिवशी येतो. महालक्ष्मी व्रत याला ज्येष्ठ देवी पूजा असेही म्हणतात, जी 3 दिवस चालते. महालक्ष्मी देवीची नावे. देवी महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, ज्यात हिरा म्हणजे रत्न, इंदिरा म्हणजेच सामर्थ्यवान, जलाधी ज्या म्हणजेच समुद्रातून जन्मलेली आणि लोकमाता म्हणजेच जगाची आई. देवी महालक्ष्मी ही सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहे आणि तिची 8ही रूपांमध्ये पूजा केली जाते. महालक्ष्मी देवीची काही रूपे: आदिलक्ष्मी, संतानालक्ष्मी, गजालक्ष्मी, धनलक्ष्मी, धनालक्ष्मी, विजयालक्ष्मी इत्यादी. देवी महालक्ष्मी केवळ संपत्ती प्रदान करण्यासाठीच नाही, तर जीवनाचे पालनपोषण करते आणि भूदेवीच्या रूपाने ओळखली जाते. भक्तांसाठी लक्ष्मी देवी केवळ संपत्ती प्रदाता नाही, तर भौतिक संपत्ती देखील देते. तसेच व्यक्तींमध्ये नैतिक मूल्य निर्माण करण्यात मदत करते. शिवाय देवी इतरांसह आध्यात्मिक ज्ञान, बुद्धीची वाढ देखील देते. महालक्ष्मी व्रत दरम्यान महालक्ष्मी पूजन विधीचे फायदे: योग्य ब्राह्मणाच्या हाताने महालक्ष्मी पूजन करणे सर्वोत्तम आहे. महालक्ष्मी पूजेसाठी वेगवेगळ्या पूजा समूहांचा वापर केला जातो, ज्यात देवता, मूर्ती किंवा फोटो देखील काम करू शकतात. कमळ आणि गुलाबाची फुले, सफरचंद आणि इतर फळे, गुलाब किंवा चंदन, अत्तर, गाईचे तूप, ऊस, कमलगठ्ठा, उभी हळद, बिल्वपत्र, पंचामृत, गंगाजल इत्यादी. थोडक्यात महालक्ष्मी व्रत आणि पूजाविधी: भाविक पहाटे उठतात, आंघोळ करतात आणि पूजास्थळाची स्वच्छता करतात. महालक्ष्मीची मूर्ती पूजेसाठी ठेवली जाते आणि मूर्तीशेजारी श्रीयंत्र ठेवले जाते. पाण्याने आणि आंब्याच्या पानांनी भरलेल्या मूर्तीसमोर कलश ठेवला जातो. त्यानंतर मूर्तीला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण केला जातो. कथा आणि प्रार्थना केल्या जातात आणि शेवटी आरती करून पूजा संपते. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी माता की जय. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.